पुढची बातमी आहे मुंबईमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेल्या वादाची। मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पांढऱ्या पट्ट्यांचं प्रकरण समोर आलं होतं। तसंच शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावरती जैन समाजाचा झेंडा लावल्यामुळे देखील मोठा वादंग निर्माण झाला। या सगळ्या प्रकरणावरती राज ठाकरे यांनी भाष्य केलं आणि झोड उठवली। काही जैन मुनी भाजपच्या नादाला लागून राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोपही राज ठाकरेंनी केलाय। जनतेला मूळ प्रश्नांपासून भरकटवण्याचा हा प्रयत्न असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले। तर राज ठाकरेंच्या आरोपांना निलेश चंद्र या मुनींनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। कसले पांढरे पट्टे मारताय, कशासाठी मारताय, कुठून आले नवीन? अनेक मुली यांचे रस्त्यावरती फिरत असतात, हायवेवरती फिरत असतात, सगळीकडे जात असतात, तेव्हा नाही पांढरे पट्टे लागत तुम्हाला? सोसायट्यांमध्ये सांगताय, अस्तित्व दाखवताय। मध्यंतरी तो कबुतराचा विषय काढला होता, आता हा पांढऱ्या पट्ट्यांचा विषय। आणि हे राजकीय पक्षांच्या नादी लागून करतायत। महाराजांच्या जिरोटोपावरती जैनांचा झेंडा इथपर्यंत गेलं की सगळं तुम्हाला महाराजांचा जिरोटोप वगैरे कळत असं झाला की निवडणूक प्रक्रियेकडे तुमचं संपूर्ण दुर्लक्ष होऊन फक्त तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्याचं काम सुरू आहे का? आम्हाला कुठचेही वाद नकोय, भांडण नकोय, परंतु वाद उकरून काढणार असाल आम्ही रस्त्यावरती उभे राहू। मला त्यातले काही जण भेटायला येणार आहेत, मला त्याला मी त्यांच्याशी बोलीनच। कसले पांढरे पट्टे मारताय, कशासाठी मारताय, कुठून आलंय नवीन? तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्राची जनता तुम्हाला ओळखते। माझं केडं वाकडे आहे का तिकडे आहे हे माझा प्रश्न आहे। माझा प्रश्न आहे, तुमच्या मनगटात किती दम आहे हे महाराष्ट्राची जनता तुम्हाला ओळखते। माझं केडं वाकडे आहे का तिकडे आहे हे माझा प्रश्न आहे। माझा प्रश्न आहे,